Good morning students. Starting with the next concept of integration. पुढचा जो कन्सेप्ट आपला चालू होतोय बेटा तो पुन्हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्याला आम्ही नाव देतो इंटिग्रेशन बाय पार्ट्स. नाव काय बेटा त्याचं? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये काय असतं आधी ते समजून घ्या. इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा त्याचा फॉर्म्युला महत्त्वाचा. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला महत्त्वाचा. आत्तापर्यंत बेटा आपण जेवढी इंटिग्रेशनचे सम्स बघितले त्याच्या मध्यभागी ॲडिशन होतं, सबट्रॅक्शन होतं, पण कुठेही आपण मल्टिप्लिकेशन नाही बघितलं बेटा. कुठेही आपण काय नाही बघितलं, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कुठेच बघितलं नाही. म्हणजे दोन फंक्शन्सचं इंटिग्रेशन आहे आणि त्या दोघांचं काय बेटा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कुठंच बघितलेलं नाही आहे बेटा. ठीक आहे. मग जसं आपलं की डेरिव्हेटिव्हमध्ये यू इंटू व्हीचा फॉर्म्युला होता राईट, तसाच इथे इंटिग्रेशनमध्ये यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आहे. त्यालाच त्यांनी काय नाव दिलं बेटा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. म्हणजे जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये यू इंटू व्ही सोडवायचो तसं इंटिग्रेशनमध्ये पण तुमचा यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आहे. तसंच इंटिग्रेशनमध्ये पण तुमचा काय बेटा यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आहे. त्यालाच त्यांनी काय नाव दिलं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. त्यालाच त्यांनी काय नाव दिलं बेटा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ कशाचं बेटा? यू इंटू द व्ही विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. यू इंटू द व्ही विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. फॉर्म्युला काय? यू तसाच इंटिग्रेशन कशाचा? व्हीचा विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. ठीक आहे. मायनस फॉर्म्युला पार्ट झालाच पाहिजे. ठीक आहे. माझ्यासोबत पार्ट करून घ्या. यू तसाच इंटिग्रेशन कशाचं? व्ही विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. यू तसाच इंटिग्रेशन कशाचं? व्ही विथ रिस्पेक्ट टू डी एक्स मायनस द होल इंटिग्रेशन. मायनस द होल इंटिग्रेशन असंच म्हणायचं बेटा, म्हणजे मग लक्षात येतं. मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फर्स्ट काय बेटा? यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ कशाचं बेटा? सेकंड विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आणि याचा द होल विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आता मुलं म्हणतात सर इथे दोन दोन डी एक्स का? तर हा जो पहिला डी एक्स आहे बेटा हा व्हीचा आहे आणि हा जो बाहेरचा डी एक्स आहे अख्ख्या मोठ्या इंटिग्रेशनचा आहे. दोन इंटिग्रेशन झालेत की नाही? येस, दोन इंटिग्रेशन झालेत की नाही? म्हणून पहिला जो डी एक्स आहे तो ह्या व्हीचा आहे, म्हणजे ह्या इंटिग्रेशन वाल्याचा, दुसऱ्या इंटिग्रेशन वाल्याचा. जो पुढचा आहे तो मोठ्या पहिल्याचा आहे बेटा. तो कोणाचा आहे? पहिल्याचा. मी असा फॉर्म्युला लक्षात न ठेवता मुलांना एक वेगळा फंडा सांगतो. मी मुलांना सांगतो इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट इंटू द सेकंड असं लक्षात घ्या. हा सोपा जातो बेटा लक्षात ठेवायला. इंटिग्रेशन ऑफ काय? फर्स्ट इंटू द सेकंड. पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं? दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स मायनस द होल इंटिग्रेशन. मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा? फर्स्ट. इंटिग्रेशन ऑफ कशाचं? सेकंड विथ रिस्पेक्ट टू डी एक्स द होल विथ रिस्पेक्ट टू dx. द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा? dx. असाच्या असा फॉर्म्युला पार्ट झालाच पाहिजे. बोलत चला काय असतो बेटा? फर्स्ट इंटू सेकंडचं इंटिग्रेशन, पहिलं तसंच इंटिग्रेशन सेकंडचं मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड द होल विथ रिस्पेक्ट टू dx. द होल विथ रिस्पेक्ट टू dx. आपण 5 वेळेचा फॉर्म्युला बोलून घेऊ. चलो इंटिग्रेशन ऑफ काय बेटा? फर्स्ट इंटू द सेकंड. काय असतं? पहिलं तसंच इंटिग्रेशन दुसऱ्याचं मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड द होल विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा एकदा फर्स्ट इंटू द इंटिग्रेशन ऑफ dx सेकंड विथ रिस्पेक्ट टू dx. काय येतं बेटा? पहिलं तसंच इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू dx द होल विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा एकदा फर्स्ट इंटू द इंटिग्रेशन फर्स्ट इंटू द सेकंड विथ रिस्पेक्ट टू dx इंटिग्रेशन असेल तर काय करायचं? पहिलं तसंच इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू dx मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू dx द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा? dx. चलो लास्ट टाइम इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट इंटू द सेकंड काय येतं बेटा? पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं? सेकंडचं मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड द होल विथ रिस्पेक्ट टू dx. ओके. आता ना बेटा डेरिव्हेटिव्हमध्ये यू इंटू व्ही किंवा फर्स्ट इंटू सेकंड घेताना कशालाही फर्स्ट घ्यायचो आपण, कशालाही सेकंड घ्यायचो. म्हणजे काही फर्स्ट आलं, कुठलंही फंक्शन फर्स्ट आलं, कुठलंही फंक्शन सेकंड आलं तरीही चालायचं. पण यू इंटू व्ही मध्ये इंटिग्रेशन तसं नाही चालत. त्याला एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजेच काय? त्याला एक फंडा आहे. तो फंडा म्हणजे कुठला बेटा? लिएट. LIATE. यू इंटू व्ही मध्ये काय म्हणतो बेटा माहिती आहे का? की नाही का तुला कुठलीही फंक्शन म्हणजे कसे असतात बेटा मी तुम्हाला सांगून देतो. हा e⁻x एक फंक्शन झाला, log x हा एक फंक्शन झाला, tan इनवर्स ऑफ x किंवा मग sin इनवर्स ऑफ x
हे असे वेगवेगळे हे काय झाले इन्व्हर्स फंक्शन झाले. हे काय झाले बेटा लॉगरिथमिक फंक्शन, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. हे फंक्शनचे टाईप आहेत, मी इथे एक्सप्लेन करेलच. ठीक आहे. बरं याच्यामध्ये काय आहे की डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण कशालाही पहिलं घ्यायचं. म्हणजे मी तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह ऑफ सांगितलं डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इंटू द ई रेस टू एक्स. ठीक आहे. मग काही पहिलं आलं किंवा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इंटू द लॉग एक्स, काहीही पहिलं आलं तरीही चालत असतं. म्हणजे लॉग एक्स पहिलं घेतलं मग ई रेस टू एक्स घेतलं, इथे ई रेस टू एक्स घेतलं मग लॉग एक्स घेतलं, काही फरक पडत नसतो. पण हे कशात डेरिव्हेटिव्ह मध्ये. पण इंटिग्रेशन मध्ये फरक पडतो. मग तो फरक पडतो ना बेटा, म्हणून त्यांनी काय सांगितलंय एक लिएट नावाचा नियम आहे. तो लिएट नावाच्या नियमाप्रमाणे तो काय म्हणतो की बेटा असाच फंडा फॉलो करायचा, म्हणजे हा क्रम फॉलो करायचा. पहिलं प्राधान्य कोणाला द्यायचं, पहिला प्रेफरन्स कोणाला द्यायचा माहिती आहे बेटा लॉगॅरिथमिक फंक्शन्स कुठले आहेत मग ते लॉग एक्स असू द्या, लॉग ऑफ 2x असू द्या, लॉग ऑफ साइन एक्स असू द्या, काहीही चालेल. पण लॉग दिसलं ना तर हा काय झाला बेटा माझा लॉगरिथमिक फंक्शन झाला. हा कुठला फंक्शन झाला लॉगरिथमिक. पहिलं माझं कंपल्सरी हेच घ्यायचं. नेक्स्ट आय म्हणजे काय बेटा पुढचं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे कुठलं बेटा माहिती का टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मग साइन इन्व्हर्स ऑफ 2x. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉस इन्व्हर्स ऑफ सपोज 9x, काहीही. पण टॅन इन्व्हर्स साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स असं आलं की त्याला सेकंड प्रेफरन्स द्यायचा. त्याला कितवा नंबरचा प्रेफरन्स द्यायचा बेटा सेकंड. त्याच्यानंतर ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन्स. ए म्हणजे कुठलं असतं बेटा अल्जेब्रिक फंक्शन्स मध्ये कुठलं येतं बेटा सांगू का, फक्त एक्स वाला मुद्दा किंवा एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 किंवा मग इथे 5x प्लस 2, हे काय झाले बेटा सगळेच्या सगळे अल्जेब्रिक. आणि अजून एक खूप महत्वाचा अल्जेब्रिक मध्ये येतो तो म्हणजे 1. तो म्हणजे 1. हे 1 खूप महत्वाचा आहे, सम्स मध्ये मला यूज होईल बेटा. ठीक आहे. टी म्हणजे काय असतं बेटा माहिती का ट्रिग्नोमेट्री. मग नंतर ट्रिग्नोमेट्रीला महत्व द्यायचा. नंतर कुणाला महत्व द्यायचा ट्रिग्नोमेट्री म्हणजे कुठलं बेटा साइन एक्स झालं, त्याच्यानंतर कॉस एक्स झालं, त्याच्यानंतर टॅन एक्स झालं किंवा टॅन ऑफ 2x झालं, काही येऊ द्या. साइन कॉस टॅन कॉट असं काही दिसलं तर त्याला काय आणायचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. म्हणजे बघ पहिला प्रेफरन्स कोणाला लॉगरिथमिक, नंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, नंतर अल्जेब्रिक, टी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आणि सगळ्यात शेवटी येतो बेटा एक्सपोनेन्शियल. सगळ्यात शेवटी कुठला येतो बेटा एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे कुठलं येतं बेटा माहिती का ई रेस टू एक्स, ई रेस टू 5x, ई रेस टू 3x, हे सगळे काय झाले बेटा माझे एक्सपोनेन्शियल फंक्शन झाले. हे सगळेच्या सगळे काय झाले बेटा माझे एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. कळालं. म्हणजे क्रम किंवा सिक्वेन्स असा चालला पाहिजे, हे कंपल्सरी. क्रम किंवा सिक्वेन्स असा चालला पाहिजे मल्टिप्लिकेशनसाठी, हा नियम कंपल्सरी आहे. आता इथे मी काही तुम्हाला एक्झाम्पल्स देतो. इथे मी गणितने सोडवते, फक्त तुमच्या डोक्यामध्ये क्रम कसा येईल किंवा सिक्वेन्स कसा येतो ते मी तुम्हाला सांगतोय. सपोज मी तुला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ पहिले तर ई रेस टू एक्स इंटू द साइन एक्स असं काही दिलं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग याला बेटा काय करून घेता येईल एक्सपोनेन्शियल सगळ्यात शेवटी असतं, राईट. एक्सपोनेन्शियल सगळ्यात शेवटी आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक त्याच्या आधी आहे. मग इथे काय होईल बेटा सिक्वेन्स कसं आहे, मला भले गणित त्यांनी असं दिलं असेल पण त्या गणिताला मी व्यवस्थित लिहून घेईल. ते म्हणजे पहिले साइन एक्स लिहिल आणि मग ई रेस टू एक्स इंटू द डीएक्स. का तर एक्सपोनेन्शियल सगळ्यात शेवटी आहे म्हणून एक्सपोनेन्शियल नंतर आला आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आधी आलं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कधी आलं बेटा आधी. हा नियम सांगतो. हे काय सांगतं बेटा नियम सांगतं. ठीक आहे. आता इथे फक्त मी तुमच्या डोक्यात सिक्वेन्स बद्दल फंडा गणितने सोडवते, फक्त सिक्वेन्स बेसिक कन्सेप्ट मध्ये घुसवतोय बेटा. ठीक आहे. सपोज मी तुम्हाला आय इज इक्वल टू दिलं इंटिग्रेशन ऑफ सपोज मी तुम्हाला सांगितलं एक्स इंटू द लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. बोला आता सगळ्यात पहिले काय बेटा पहिले लॉग आहे मग अल्जेब्रिक फंक्शन आहे, राईट. पहिले लॉग आहे मग अल्जेब्रिक फंक्शन आहे. अल्जेब्रिक एक्स म्हणजे अल्जेब्रिक झाला, लॉग म्हणजे हा लॉगरिथमिक फंक्शन झाला. मग पहिले लिहिताना कुठलं येईल बेटा पहिले तुमचं लॉग एक्सच येईल, त्याला गुणिले एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. कळालं. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तुला फॉलो करावाच लागतो, तेव्हाच तुझं गणित ते सुटेल. ठीक आहे. अजून 2-3 गणित घेतो. सपोज मी तुला इंटिग्रेशन ऑफ सपोज तुला सांगितलं साइन एक्स इंटू द टॅन इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. चल
आता पहिले काय येतं बेटा, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, मग ट्रिग्नोमेट्रिक. हा कुठला झाला, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे, आणि हा कुठला झाला बेटा, ट्रिग्नोमेट्रिक. मग पहिले लिहिताना मी काय लिहिल, पहिले लिहिताना लिहिल टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इंटू द किती बेटा, साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, इंटू द किती आलं बेटा, साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. चौथा मुद्दा, सपोज मी तुम्हाला आय इज इक्वल टू सांगितलं, इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू द ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू द ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता इथे पहिली इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक, मग एक्सपोनेन्शियल, क्रम तसाच आहे पहा. पहिली इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आलं, मग एक्सपोनेन्शियल शेवटी आलं. मग इथे मला सिक्वेन्स बदलायची गरज नाही. म्हणजे सिक्वेन्स प्रत्येक समसाठी चेंज होईल असं नसतं बेटा. हाफ सिक्वेन्स बघायचा, त्याच्या हिशोबाने आपलं गणित ऍडजस्ट करायचं. हा सिक्वेन्स बघायचा, त्याच्या हिशोबाने आपलं इकडचं गणित ऍडजस्ट करायचं असतं बेटा. कळालंय, पक्का डोक्यात घुसलं, ठीक आहे. म्हणजे हे नियम काय म्हणतात, काय नाही, सिक्वेन्स कसा पाहिजे, कसाही सिक्वेन्स घेऊन चालत नाही या गणितांना, कसाही सिक्वेन्स घेऊन चालत नाही बच्चो. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणिताने बेसिक कन्सेप्ट सगळ्याच्या सगळे शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळे बेसिक कन्सेप्ट तुमचे हे शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट हे तुमचे शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो तुमचे बेसिक कन्सेप्ट सगळ्याच्या सगळे लिहून झाले असतील. ठीक आहे. आता ना बेटा मी सम स्टार्ट करेल. आता काय स्टार्ट करेल बेटा, मी सम्स. इथून पुढे आता मी सम्स चालू करेल बेटा. ठीक आहे. चलो, पहिलं गणित आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू द ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. किती बेटा, एक्स इंटू द ई रेस टू एक्स. पहिले अल्जेब्रिक आहे, मग एक्सपोनेन्शियल आहे. मग क्रम बदलण्याची गरज आहे का बेटा, पहिले अल्जेब्रिक आले, शेवटीच एक्सपोनेन्शियल आले, मग काय सिक्वेन्स चेंज करायची गरज आहे नाही. डायरेक्ट आपला फॉर्म्युला. मग डायरेक्ट फॉर्म्युला बेटा. आता हे याला फर्स्ट म्हणा, याला सेकंड म्हणा. पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं, दुसऱ्याचं. फुल कॉन्सन्ट्रेशन घेऊन बघा बेटा. पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं, दुसऱ्याचं. पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं, दुसऱ्याचं. मायनस द होल इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन कशाचं बेटा, दुसऱ्याचं, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. द होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा, डीएक्स. द होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. ओके. आता एक्स तसाच, ई रेस टू एक्स इंटिग्रेशन किती आलं बेटा, ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स लिहायची. इंटिग्रेशन काढलं ना, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स नसतं लिहायचं. द होल इंटिग्रेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1 इंटू द ई रेस टू एक्स इंटिग्रेशन, ई रेस टू एक्स आणि होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. हा डीएक्स कुठला बेटा, बाहेरचा. हा डीएक्स मी लिहिला नाही का, तर याचं इंटिग्रेशन काढून घेतलं. हा डीएक्स मी इथं लिहिला. हा डीएक्स बाहेरचा डीएक्स मी इथं लिहिलेला. हा डीएक्स कुठला बेटा, बाहेरचा. मग पुन्हा इथे काय होईल, एक्स इंटू द ई रेस टू एक्स मायनस द होल इंटिग्रेशन 1 इंटू द ई रेस टू एक्स म्हणजेच किती आली, ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. पुन्हा एक्स इंटू द ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स इंटिग्रेशन, ई रेस टू एक्स. दोघांमध्ये कॉमन काय बेटा, ई रेस टू एक्स. ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स मायनस 1 आणि प्लस काय बेटा, सी. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं, एक्स मायनस 1 आणि प्लस काय आलं बेटा, सी. कळालं. ठीक आहे. गणित काय अवघड नसतात, फक्त इथे मुलं थोडेसे कन्फ्युजन मध्ये येतात. जर तुम्ही याला होल इंटिग्रेशन असं जर म्हणायचं पाठ केलं ना बेटा, तर खालचं गणित सोपं जातं. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे. नेक्स्ट सम बेटा. आता पुन्हा आय इज इक्वल टू, नेक्स्ट सम आता आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू द लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. एक्स इंटू द किती बेटा, लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. चलो आता पहा, अल्जेब्रिक आहे आणि मग लॉग आहे. म्हणजे पहा सिक्वेन्स मला बदलावं लागेल. पहिले अल्जेब्रिक आले, मग लॉग आले. पण पहिले काय येतं, लॉग येतो मग अल्जेब्रिक येतो. म्हणून मला इथे सिक्वेन्स बदलावी लागेल. मग इथे इंटिग्रेशन ऑफ कशाचं, पहिले लॉग एक्स येणार आणि मग इंटू द एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. तुला सिक्वेन्स बदलावी लागली. का बदलावी लागली बेटा, पहिले लॉग मगच अल्जेब्रिक, पहिले लॉग मगच काय बेटा, अल्जेब्रिक. चल पुन्हा फॉर्म्युला. पहिलं तसंच, लॉग एक्स तसंच, इंटिग्रेशन कशाचं, दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स.
मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कशाचा बेटा पहिल्याचा, डेरिव्हेटिव्ह पहिल्याचा, इंटिग्रेशन कशाचं दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, द होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. हा डीएक्स बाहेरच्याचा आहे, हा डीएक्स आतमधल्याचा आहे. पुन्हा मग लॉग एक्स तसंच एक्सचं इंटिग्रेशन किती बेटा एक्सचा स्क्वेअर अपॉन 2 बरोबर, एक्सचा स्क्वेअर अपॉन 2 मायनस द होल इंटिग्रेशन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा 1 अपॉन एक्स. डेरिव्हेटिव्ह आहे बेटा, आता इथे मिक्सिंग आहे, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 अपॉन एक्स आणि एक्सचं इंटिग्रेशन किती आलं एक्स स्क्वेअर अपॉन 2 द होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. एक्सचं इंटिग्रेशन किती आलं एक्स स्क्वेअर अपॉन 2. एक एक्स गेला आणि इथून एक एक्स गेला, इथं किती शिल्लक आलं बेटा लॉग एक्स इंटू द एक्स स्क्वेअर अपॉन ला 2 त्याच्यानंतर मायनस द होल इंटिग्रेशन त्याच्या आधी वाटलंच आपल्याला कॉन्स्टंट काहीतरी दिसतंय, ते कॉन्स्टंट बाहेर काढून घ्या. 1/2 कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट बाहेर काढला. इंटिग्रेशन काय शिल्लक राहिलं बेटा होल इंटिग्रेशन त्याचं ते झालं इथे. काय शिल्लक आहे फक्त एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. ओके मग इथे पुन्हा इथं किती आलं बेटा लॉग एक्स इंटू द एक्स स्क्वेअर अपॉन ला 2 मायनस 1/2 जसंच्या तसं आणि पुन्हा एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2. एक्सचं इंटिग्रेशन किती आलं बेटा एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके मग इथे पुन्हा एक्स स्क्वेअर पहिले लिहून घेतो इंटू द लॉग एक्स त्याला डिवायडेड बाय 2 एक्स स्क्वेअर इंटू द लॉग एक्स त्याला डिवायडेड बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ला 4 आणि प्लस काय बेटा सी. हे कुठलं झालं फायनल आन्सर. हे काय झालं बेटा तुमचं फायनल आन्सर. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. फॉर्म्युला जर पार्ट असेल आणि कन्सेप्ट पार्ट असतील तर गणित सोपे जातात बेटा. फॉर्म्युला पार्ट पाहिजे आणि कन्सेप्ट पार्ट पाहिजे तर गणित सोपं जातं. ठीक आहे चलो व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, नेक्स्ट सम घेतोय I is equal to integration of x into the sin x. I is equal to integration of x into the sin x with respect to dx. With respect to dx. Okay. आता ना बेटा इथे पहा अल्जेब्रिक आहे मग ट्रिग्नोमेट्रिक आहे, म्हणजे x पहिले येईल मगच sin x येईल, म्हणजे सिक्वेन्स बदलण्याची गरज नाही. मग आता डायरेक्ट फॉर्म्युला पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू dx मायनस द होल इंटिग्रेशन काय बेटा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट घेतला. इंटिग्रेशन कशाचं दुसऱ्याचं, दुसरं म्हणजे काय बेटा साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा डीएक्स. द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं डीएक्स. पुन्हा मग एक्स तसाच साइन एक्सचं इंटिग्रेशन किती आलं बेटा मायनस कॉस एक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन किती आलं मायनस कॉस एक्स मायनस द होल इंटिग्रेशन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतो 1 इंटू द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स पुन्हा किती आलं मायनस कॉस एक्स. याला चौकन डब्बा टाकतो किती आलं मायनस कॉस एक्स द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा इथे डीएक्स. हा डीएक्स कुठला आहे बाहेरचा, हा डीएक्स कुठला आहे बेटा बाहेरचा. याला लिहिताना मायनस एक्स इंटू द कॉस एक्स लिहून घेतो मायनस मायनस काय झाला प्लस. ठीक आहे इंटिग्रेशन ऑफ आता इथे 1 काय लिहित बसत नाही, फक्त काय बेटा कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. त्याच्यानंतर मायनस एक्स इंटू द कॉस एक्स जसंच्या तसं प्लस कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती येतं बेटा साइन एक्स. कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती येतं साइन एक्स आणि शेवटी काय येईल बेटा प्लस सी. शेवटी काय येईल प्लस सी. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा बेटा आणि सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके पुढचे गणित बेटा आता कंटिन्यू करतोय. ठीक आहे तुमचे शॉर्टकट्स किंवा फॉर्म्युले थोडंसं इकडे मी लिहून घेतलेलं आहे, गणितांना आता थोडी मोठी जागा लागेल म्हणून. ठीक आहे पुढचं गणित बेटा आत्ता जे गणित बघितले ते मी कुठले गणित बघितले याला मी पुन्हा डिवाइड करून घेतो. हे जे पहिले गणित होते ते सिंपल टाईपचे गणित होते बेटा. कुठल्या टाईपचे गणित म्हणायला सिंपल टाईपचे गणित. कुठल्या टाईपचे गणित म्हणा बेटा याला सिंपल टाईपचे गणित. आता काय आता पहा आता ह्याच टाईपच्या गणितांमध्ये काय होतं
आय इज इक्वल टू सपोज तुला मी सांगितलं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू द ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. काय बेटा एक्स स्क्वेअर इंटू द ई रेस टू एक्स. आता एक्स स्क्वेअर अल्जेब्रिक आहे हाच पहिला आहे ना बेटा आणि मग एक्सपोनेन्शियल. एक्स स्क्वेअर म्हणजे काय झालं अल्जेब्रिक फंक्शन झालं आणि ई रेस टू एक्स म्हणजे काय झालं एक्सपोनेन्शियल. मग पहिले काय अल्जेब्रिक आणि मग काय बेटा एक्सपोनेन्शियल म्हणजे सिक्वेन्स बरोबर बदलायची गरज नाही बेटा. मग इथे पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स मायनस द होल इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह कशाचा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह पहिल्याचा इंटिग्रेशन कशाचं दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आणि पुन्हा द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा डी एक्स आणि पुन्हा द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा डी एक्स. पुढे आता इथे एक्स स्क्वेअर तसाच ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन किती आलं ई रेस टू एक्स मायनस द होल इंटिग्रेशन ब्रॅकेटच्याच आतमध्ये एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आलं बेटा 2x. डेरिव्हेटिव्ह सांगा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आलं बेटा 2x. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन पुन्हा इथे ई रेस टू एक्स द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा dx. द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं इथे dx. ओके आता पुढे काय बेटा इथून पुन्हा तुमचा 2 बाहेर पडेल. हा एक्स स्क्वेअर तसाच झाला ई रेस टू एक्स तसा झाला मायनस 2 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ कशाचा एक्स इंटू द ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना बेटा पुन्हा इथे मला u इंटू व्ही वापरावा लागेल. पुन्हा इथे मला कुठला फंडा यूज करावा लागेल बेटा u इंटू व्हीचा फंडा पुन्हा वापरावा लागेल. u इंटू व्हीचा फंडा काय होईल बेटा पुन्हा यूज करावा लागेल. म्हणजे u इंटू व्ही एकदा यूज न होता दोनदा यूज होतोय. एकदा यूज न होता दोनदा यूज होतोय. लक्षात आलं u इंटू व्हीचा फंडा किती वेळेस यूज होतोय दोनदा यूज होतोय. म्हणून हा जो टाईप आहे याला मी नाव देतो 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह सॉरी 2 वेळेस इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्हने 2 वेळेस इंटिग्रेशन. कुठला फंडा बेटा 2 वेळेस इंटिग्रेशन. कुठला फंडा 2 वेळेस इंटिग्रेशन. मग इथे एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स जसाच्या तसा मायनस 2 तसाच पुन्हा इथे पुन्हा फॉर्म्युला पुन्हा इथे पहिले अल्जेब्रिक मग एक्सपोनेन्शियल सिक्वेन्स बरोबर आहे. मग पहिली टर्म तशीच इंटिग्रेशन कशाचं ई रेस टू एक्सचं मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे एक्सचा इंटिग्रेशन ऑफ कशाचं सेकंड विथ रिस्पेक्ट टू डी एक्स अगेन द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा dx आणि इथे ब्रॅकेट कम्प्लीट. इथे काय झाला ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे इंटिग्रेशनचा फंडा u इंटू व्हीचा फंडा दोनदा यूज करावा लागतोय. पुढे एक्स स्क्वेअर पुन्हा तसंच्या तसं ई रेस टू एक्स पण तसंच मायनस 2 पण तसंच एक्स तसाच ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन किती आलं ई रेस टू एक्स मायनस द होल इंटिग्रेशन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला 1 इंटू द ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा dx. हा dx कुठला आहे बाहेरचा. हा dx कुठला आहे बेटा बाहेरचा आहे. हा dx कुठला आहे बाहेरचा. पुन्हा मग इथे एक्स स्क्वेअर तसंच ई रेस टू एक्स तसंच मायनस 2 तसंच इथे एक्स इंटू द ई रेस टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ फक्त पुन्हा कशाचा बेटा ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू dx 1 लिहायची काही गरज नसते. पुन्हा इथे ब्रॅकेट कम्प्लीट. पुन्हा मग इथे एक्स स्क्वेअर तसाच ई रेस टू एक्स तसंच मायनस 2 पण तसाच एक्स इंटू द ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन किती आलं बेटा ई रेस टू एक्सच. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन किती आलं ई रेस टू एक्स. बरं आणि इथे पुढे आता काही येणार नाही. इथे प्लस सी फक्त लिहिता येईल मला प्लस सी लिहा किंवा अजून एक काय तर मला सगळ्यांमध्ये कॉमन काढता येईल की आधी ब्रॅकेट ओपन करून टाकू. एक्स स्टेप थोडीशी वाढून घेऊ. हा एक्स स्क्वेअर तसाच ई रेस टू एक्स तसंच मायनस प्लस मायनस 2 एक्स इंटू द ई रेस टू एक्स मायनस मायनस प्लस 2 इंटू द ई रेस टू एक्स आणि प्लस काय आलं बेटा सी. याच्यामध्ये ई रेस टू एक्स आहे याच्यामध्ये ई रेस टू एक्स आहे याच्यामध्ये ई रेस टू एक्स आहे. मग ई रेस टू एक्स कॉमन काढला ब्रॅकेटच्या आतमध्ये काय शिल्लक आलं एक्सचा स्क्वेअर मायनस 2x इथं काही शिल्लक नाही म्हणजे काय आलं बेटा 2 सॉरी इथं काही शिल्लक नाही म्हणजे किती आलं हा ई रेस टू एक्स कॉमन काढला एक्स स्क्वेअर आला मायनस 2x आलं आणि प्लस किती आलं बेटा 2 आणि प्लस काय आलं बेटा सी. प्लस काय येईल सी. दिस विल बी युअर फायनल आन्सर. म्हणजे ह्या टाईपच्या गणितामध्ये काय झालं बेटा तुम्हाला इंटिग्रेशन दोनदा घ्यावं लागलं. ह्या टाईपच्या सम मध्ये काय झालं तुम्हाला इंटिग्रेशन दोनदा घ्यावं लागलं बेटा. चलो व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा आता पुन्हा आय इज इक्वल टू पुढचं गणित बघायचं बेटा आपल्याला आता. आय इज इक्वल टू
I is equal to x square into the cos x. I is equal to integration of x square into the cos x with respect to dx. x square into the cos x with respect to dx. ओके, पुन्हा पहिले अल्जेब्रिक आहे मग ट्रिग्नोमेट्रिक आहे. दिसतंय बेटा, अल्जेब्रिक मग ट्रिग्नोमेट्रिक, म्हणजे सिक्वेन्स बरोबर आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग पुन्हा काय होईल बेटा, पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं, दुसऱ्याचा, पहिलं तसंच इंटिग्रेशन दुसऱ्याचं मायनस द होल इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह पहिल्याचा इंटिग्रेशन कशाचं, दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा, डीएक्स. पहिलं तसंच इंटिग्रेशन दुसऱ्याचं मायनस द होल इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह पहिल्याचा इंटिग्रेशन दुसऱ्याचं, द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा, डीएक्स. पुन्हा इथे एक्सचा स्क्वेअर तसाच, कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती येते बेटा, साइन एक्स, पॉझिटिव्ह साइन एक्स असतं, मायनस द होल इंटिग्रेशन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x, कॉस एक्सचं इंटिग्रेशन पुन्हा किती आलं बेटा, साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू काय आलं, dx. हा dx कुठला बेटा, बाहेरचा. त्याच्यानंतर पुन्हा इथे एक्स स्क्वेअर इंटू द साइन एक्स, जसंच्या तसं, मायनस 2 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ कशाचं, एक्स इंटू द साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. एक्स इंटू द साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा आता काय लक्षात येत आहे, इथे पुन्हा कुठला फॉर्म्युला बेटा, u इंटू व्ही. पुन्हा इथे फॉर्म्युला कुठला येईल, u इंटू द व्ही. का, इथे पुन्हा माझं u इंटू व्ही, हा एक फंक्शन आहे, हा एक फंक्शन आहे, पुन्हा u इंटू व्ही, म्हणजेच u इंटू व्ही किती वेळेस यूज होतोय, दोनदा यूज होतोय. u इंटू व्ही किती वेळेस यूज होतोय, दोनदा यूज होतोय. मग पुन्हा एक्सचा स्क्वेअर इंटू द साइन एक्स, ठीक आहे, मायनस 2 तसाच, इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतो, पुन्हा पहिलं तसंच इंटिग्रेशन कोणाचं, साइन एक्सचं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, मायनस द होल इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह कशाचा, पहिल्याचा, इंटिग्रेशन कशाचं, दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा, डीएक्स. ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा मग इथे हा एक्सचा स्क्वेअर तसाच, त्याला गुणिले किती आलं, साइन एक्स, मायनस 2 तसाच, एक्स तसाच, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन किती आलं बेटा, मायनस कॉस एक्स. पुन्हा होल इंटिग्रेशन, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, साइन एक्सचं इंटिग्रेशन पुन्हा मायनस कॉस एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन किती आलं, मायनस कॉस एक्स, द होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. हा डीएक्स कुठला आहे बेटा, बाहेरचा आहे, हा डीएक्स कुठला आहे, बाहेरचा आहे. ब्रॅकेट कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर पुन्हा एक्सचा स्क्वेअर इंटू द साइन एक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आता -2 ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स मायनस एक्स इंटू द काय आलं बेटा, कॉस एक्स, मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस इंटिग्रेशन ऑफ फक्त कोणाचा आता, कॉस एक्सचा विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मायनस मायनस प्लस झालं, 1 काय लिहिला नाही, इंटिग्रेशन फक्त कोणाचा, कॉस एक्सचा, इंटिग्रेशन कोणाचा, कॉस एक्सचा विथ रिस्पेक्ट टू काय आलं, डीएक्स. त्याच्यानंतर एक्सचा स्क्वेअर इंटू पुन्हा इथे साइन एक्स, -2 ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस एक्स इंटू द कॉस एक्स, त्याच्यानंतर प्लस कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती आलं बेटा, साइन एक्स, कॉस एक्सचं इंटिग्रेशन किती आलं बच्चा, साइन एक्स. पुढे आता आपण काय करून टाकू, ब्रॅकेट सगळ्यांचे ओपन करू, इथं किती, एक्सचा स्क्वेअर इंटू द साइन एक्स, मायनस मायनस प्लस 2x इंटू द कॉस एक्स, त्याच्यानंतर मायनस प्लस मायनस 2 इंटू द साइन एक्स, आणि प्लस काय येईल बेटा, सी, आणि प्लस काय होऊन जाईल, सी. प्लस काय येईल बच्चा लोक, सी. कळालं. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो गणित झालं असेल बेटा, ठीक आहे. आता नेक्स्ट सम घ्यायचं आपल्याला. हे काय बघितले बेटा आपण, 2 वेळेस इंटिग्रेशनचे गणित होते. आत्ताचा जो टाईप बघितला तो इंटिग्रेशन किती वेळेस घेतलं आपण, 2 वेळेस. आता ना बेटा कधी कधी आम्ही तुम्हाला सिंगल टर्म पण देतो, एकच टर्म, ठीक आहे. कसं तुम्हाला सांगतो, मग लक्षात येईल. 2 मिनिटं फक्त. कधी कधी ना बेटा तुम्हाला गणित असं पण देतो आम्ही, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फक्त लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग फक्त लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघितला आपण किती असतो, 1/x, पण लॉग एक्सचं इंटिग्रेशन बघितलेलं नाहीये. लॉग एक्सचं आपण आजताल्यात इंटिग्रेशन बघितलेलं नाहीये. मग लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढायचं कसं, तर ते लक्षात घ्या. व्हेरी टिपिकल सम, लक्षात ठेवा, खूप टिपिकल सम आहे बेटा हे,
खूप टिपिकल काय तर खूप वेळेस टपकतं. इंटिग्रेशन ऑफ कशाचं बेटा लॉग एक्स सांगायचं आहे. मग लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढायचं असेल ना तर त्याच्यासाठी काय करावं लागतं हे लक्षात घ्या. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स तर असतोच इंटू द वन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. इंटू द किती घ्यायचा बेटा वन. वन म्हणजे कुठली टर्म झाली माझी अल्जेब्रिक. काही नसतं इथे म्हणजे वन लिहिता येतो मला. मग वन कशात येतो अल्जेब्रिक मध्ये येतो. सांगितलं होतं बेटा खूप इम्पॉर्टंट आहे सम्स मध्ये मला इम्पॉर्टंट राहील. वन कशात येतो अल्जेब्रिक मध्ये येतो. वन कशात येतो बेटा अल्जेब्रिक फॉर्म मध्ये असतो. वन कशात येतो अल्जेब्रिक मध्ये येतो. मग लॉग एक्स इंटू द काय आलं बेटा वन. मग पुन्हा लॉग पहिले आणि मग अल्जेब्रिक फंडा म्हणजे मग सिक्वेन्स आता राईट आहे. सिक्वेन्स आता राईट आहे. मग काय होईल बेटा पहिलं तसंच लॉग एक्स तसाच इंटिग्रेशन कशाचा वन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कशाचा बेटा पहिल्याचा म्हणजेच लॉग एक्सचा. ठीक आहे. इंटिग्रेशन कशाचं वनचं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स द होल विथ रिस्पेक्ट टू काय पुन्हा डी एक्स. द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा डी एक्स. पुन्हा इथे लॉग एक्स जसं तसं वनचं इंटिग्रेशन किती येतं एक्स. वनचं इंटिग्रेशन किती येतं एक्स मायनस द होल इंटिग्रेशन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स इंटू द पुन्हा वनचं इंटिग्रेशन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स वनचं इंटिग्रेशन एक्स विथ रिस्पेक्ट टू काय आलं डी एक्स. एक्स एक्स काय झाला कॅन्सल. पुन्हा इथे काय येईल बेटा इथे लॉग एक्स इंटू द एक्स मायनस द होल इंटिग्रेशन ऑफ वन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स वनचं इंटिग्रेशन. पुन्हा मग इथे लॉग एक्स इंटू द एक्स मायनस वनचं इंटिग्रेशन किती आलं एक्स. वनचं इंटिग्रेशन किती आलं बेटा एक्स विच इज इक्वल टू दोघांमध्ये कॉमन एक्स आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा लॉग एक्स मायनस वन आणि प्लस काय आलं बेटा सी. हे कशाचं आन्सर झालं इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स. कशाचं आन्सर झालं बेटा इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स किती येतं एक्स इंटू द ब्रॅकेट लॉग एक्स मायनस वन. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स किती येतं बेटा एक्स इंटू द ब्रॅकेट लॉग एक्स मायनस वन. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स किती येतं एक्स इंटू द ब्रॅकेट लॉग एक्स मायनस वन. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स किती येतं बेटा एक्स इंटू द ब्रॅकेट लॉग एक्स मायनस वन. खूप इम्पॉर्टंट आहे. इथं वाटलं असतं तुम्ही फॉर्म्युला पेजमध्ये आपण जे फॉर्म्युले लिहिलेत ना बेटा फॉर्म्युला बॅक साईडला लिहिलेत की नाही तिथे फॉर्म्युला पेजमध्ये प्लीज हे फॉर्म्युलामध्ये लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती येतं एक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग एक्स मायनस वन एक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग एक्स मायनस वन. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स किती येतं एक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग एक्स मायनस वन. पुढे कुठेतरी लागेल. हा ॲज अ फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. हा ॲज अ फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. हा ॲज अ फॉर्म्युला म्हणून तुम्ही प्लीज लक्षात असू द्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा आता पुढचं सम पण पुन्हा खूप टिपिकल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण सिंगल टर्मच असेल. पुढचं टर्म पुन्हा खूप टिपिकल. आधी हे गणित व्हिडिओ पॉज करून आधी कॉपी करून घ्या बेटा. ठीक आहे. थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि हे गणित सगळं कॉपी करा. आता पुढचं सम घेतोय. आय इज इक्वल टू पुन्हा हे पण गणित टिपिकल आहे. टिपिकल खूप टिपिकल आहे. पुन्हा सगळे गणित आता थोडेसे टिपिकल आहेत. इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स ऑफ एक्स. इंटिग्रेशन ऑफ किती बच्चा लोग tan इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. इंटिग्रेशन ऑफ किती बच्चा लोग tan इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. ओके. आता याला पुन्हा काय करून घ्या बेटा सिंगल टर्म दिसतीये. मग याला tan इनवर्स ऑफ एक्स ठीक आहे tan इनवर्स ऑफ एक्स इंटू द वन विथ रिस्पेक्ट टू dx चालेल बेटा असं. tan इनवर्स ऑफ एक्स इंटू द वन विथ रिस्पेक्ट टू dx. पहिले पुन्हा आता इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक मगच अल्जेब्रिक. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक मगच काय बेटा अल्जेब्रिक म्हणजे सिक्वेन्स आता राईट आहे. मग पुन्हा काय होऊन जाईल बेटा पहिलं तसंच म्हणजे tan इनवर्स ऑफ एक्स तसाच इंटिग्रेशन कशाचं वनचं विथ रिस्पेक्ट टू dx मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कशाचा पहिल्याचा. डेरिव्हेटिव्ह कशाचा पहिल्याचा म्हणजेच tan इनवर्स ऑफ एक्सचा. डेरिव्हेटिव्ह कशाचा बेटा पहिल्याचा म्हणजेच tan इनवर्स ऑफ एक्सचा. ठीक आहे. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कशाचं दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू dx द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा dx. द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं dx. पुन्हा मग इथे tan इनवर्स ऑफ एक्स जसंच्या तसं वनचं इंटिग्रेशन किती आलं एक्स. वनचं इंटिग्रेशन किती आलं एक्स मायनस द होल इंटिग्रेशन tan इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वन प्लस एक्सचा स्क्वेअर. आता ही माहिती पाहिजे ना. पुन्हा इथे बेसिक मध्ये लिहून घेतो वाटलं तर डी बाय डी एक्स ऑफ tan इनवर्स ऑफ एक्स. tan इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो वन अपॉन वन प्लस एक्सचा स्क्वेअर.
टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो बेटा 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर. पुन्हा एकदा टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू द 1चं इंटिग्रेशन एक्स द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा dx. हा dx कुठला आहे बाहेरचा. हा dx कुठला आहे बेटा बाहेरचा. त्याच्यानंतर मी पहिले x लिहून घेतो, मग टॅन इनवर्स ऑफ x लिहितो मायनस इंटिग्रेशन ऑफ इथून बेटा x अपॉन खाली 1 प्लस एक्सचा स्क्वेअर घेतो विथ रिस्पेक्ट टू dx. आता जी स्टेप आहे ती खूप 5 स्टार वाली स्टेप आहे. आता जी स्टेप आहे ती 5 स्टार वाली स्टेप आहे इथून पुढे खाली. बेटा याचं इंटिग्रेशन कसं काढायचं, याचं इंटिग्रेशन कसं काढायचं. याचं इंटिग्रेशन काढायचं असेल ना तर मला थोडंसं तुम्हाला आधी बेसिक सांगायची इच्छा आहे. ते काय आहेत बेसिक्स ते समजून घ्या. आपल्याकडे बेटा इंटिग्रेशन ऑफ आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ 1/f ऑफ एक्स किंवा इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ इंटिग्रेशन ऑफ 1/f ऑफ एक्स. तोच बघू इंटिग्रेशन ऑफ 1/f ऑफ एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1/f ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx किती असतं लॉग ऑफ f ऑफ एक्स अपॉन खाली किती येतं बेटा f डॅश ऑफ एक्स. हा फॉर्म्युला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ 1/f ऑफ एक्स लॉग ऑफ f एक्स अपॉन f डॅश ऑफ एक्स. हा f डॅश ऑफ एक्स डिवाइड इकडे आलं होती मल्टिप्लाय. हा f डॅश ऑफ एक्स डिवाइड इकडे आलं होती काय होऊन जाईल मल्टिप्लाय. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ एक्स अपॉन f ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू किती असतं बेटा लॉग ऑफ f ऑफ एक्स. किती असतं लॉग ऑफ f ऑफ एक्स. याचंच मिनिंग काय झालं खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसला तर उत्तर किती येते लॉग ऑफ f ऑफ एक्स. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसला तर उत्तर किती येते लॉग ऑफ f ऑफ एक्स. अजून एकदा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसला तर उत्तर किती येते बेटा लॉग ऑफ f ऑफ एक्स. जसं एक्झाम्पल घेतो इथून आता इकडे या. ठीक आहे इथून प्लीज इकडे येऊन जा. आता इंटिग्रेशन ऑफ जर तुला सांगितलं मी 2x अपॉन खाली 1 प्लस एक्सचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. पहा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 2x. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 2x. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर उत्तर किती असतं लॉग ऑफ f ऑफ x. मग याचं उत्तर किती लॉग ऑफ f ऑफ x. हा f ऑफ x झाला, हा f डॅश ऑफ x झाला, हा f ऑफ x झाला, हा f डॅश ऑफ x झाला. मग किती लॉग ऑफ f ऑफ x म्हणजेच 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. किती लॉग ऑफ किती बेटा 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे तसंच सपोज मी इथे घेतलं इंटिग्रेशन ऑफ खालच्या साईडला सपोज 3x स्क्वेअर किंवा 3x क्यूब प्लस 9x स्क्वेअर आणि वरच्या साईडला 3 3 9x स्क्वेअर प्लस 18x. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय बेटा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह 9x स्क्वेअर प्लस किती बेटा 18x. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय मग याचं उत्तर किती बच्चे लोक सांगता येईल लॉग ऑफ पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 3x स्क्वेअर प्लस 3x क्यूब प्लस 9x स्क्वेअर. गॉट इट. म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसायला पाहिजे. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसायला पाहिजे. आता इथे तेच फॉर्म मध्ये दिसतोय x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो. काय नाहीये बेटा 2 नाहीये. 2 आहे का वरती नाहीये. मग मी काय करून घेतो ते नीट बघा. इंटिग्रेशन ऑफ हा x इंटू द टॅन इनवर्स ऑफ x तसाच लिहितो मायनस द होल इंटिग्रेशन ऑफ वरती 2x लिहितो आणि खाली 1 प्लस एक्सचा स्क्वेअर तसाच लिहितो. आता खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय. हा 2 होता का बेटा इथे. हा 2 होता का नाही. मी मनाने टाकला. मनाने कुठे टाकला मल्टिप्लायला टाकला. मनाने कुठे टाकला मल्टिप्लायला टाकला. त्याला ऍडजस्ट करण्यासाठी मी इथे अजून एक 2 घेतो तो त्याला डिव्हाइडला टाकतो. त्याला कुठे टाकतो डिव्हाइडला. याला म्हणतात ऍडजस्टमेंट. याला काय म्हणतात ऍडजस्टमेंट. का केली बेटा ऍडजस्टमेंट तर खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसायला पाहिजे. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आहे. फक्त 2 ची कमी होती म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने डिवाइड करून घेतलं. फक्त 2 ची कमी होती म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ने काय केलं डिवाइड केलं. आता मला खालच्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्ट वरती दिसतोय. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ कशाचं f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx. उत्तर किती येतं लॉग ऑफ f ऑफ x. उत्तर किती येते बेटा लॉग ऑफ f ऑफ x. म्हणजेच हा x इंटू द टॅन इनवर्स ऑफ x जसाच्या तसा मायनस 1/2 पण तसाच. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह आता वरती दिसतोय म्हणजेच उत्तर किती येईल लॉग ऑफ f ऑफ x. f ऑफ x ची किंमत 1 प्लस एक्सचा स्क्वेअर आणि सगळ्यात शेवटी काय आलं बेटा प्लस सी. सगळ्यात शेवटी काय आलं प्लस सी. म्हणजे पहा एवढीच फक्त या 3 स्टेप महत्वाच्या होत्या पण त्याच्यासाठी मला आधी सगळं हे एक्सप्लेन करावं लागलं. हे जर लक्षात आलं तर ते फंडा इझिली लक्षात येतो.
हे जर लक्षात आलं तर तो फंडा इझिली लक्षात येऊन जातो. व्हिडिओ पॉज करायचा आहे. बेसिक सकट जे जे महत्वाचं वाटतंय सगळंच्या सगळं लिहून काढा. बेसिक सकट जे जे महत्वाचं वाटतंय सगळंच्या सगळं लिहून काढा. बेसिक सकट जे जे महत्वाचं वाटतंय प्लीज सगळंच्या सगळं लिहून काढा बेटा. बेसिक सकट जे जे महत्वाचं वाटतंय सगळंच्या सगळं लिहून काढा. 5 स्टार स्टेप, ठीक आहे, सगळ्यात महत्वाची स्टेप. 5 स्टार स्टेप सगळ्यात महत्वाची स्टेप. आणि हा पण एक फॉर्म्युला अतिशय महत्वाचा. आणि हा पण एक फॉर्म्युला अतिशय महत्वाचा. तो पण एक फॉर्म्युला काय बेटा अतिशय महत्वाचा. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, सगळंच्या सगळं जे जे इम्पॉर्टंट वाटतंय ते सगळंच्या सगळं प्लीज लिहून घ्या. जे जे इम्पॉर्टंट वाटतंय ते सगळंच्या सगळं प्लीज लिहून घ्या. ओके, आता नेक्स्ट सम बेटा. पुन्हा पुढच्या गणितामध्ये पण हे पण टिपिकलच आहे. ह्या गणितामध्ये काय महत्वाचं लॉजिक आहे ते सांगून देतो आधी. ह्या गणितामध्ये काय महत्वाचं लॉजिक आहे ते सांगून देतो. ठीक आहे, आधी आपण बेटा डेरिव्हेटिव्ह बघू. ठीक आहे, गणित घेण्याच्या आधी थोडंसं डेरिव्हेटिव्ह कडे जातो. गणित घेण्याच्या आधी थोडंसं डेरिव्हेटिव्ह कडे जातो. डी बाय डी एक्स ऑफ, किंवा इथंच घेतो बेटा मोठं थोडं डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्स. रूट ऑफ एफ ऑफ एक्स किती येतो 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. राईट, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह रूट ऑफ एफ ऑफ एक्स किती येतो 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. पुन्हा एकदा रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, पुन्हा एकदा 1 रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू द एफ डॅश ऑफ एक्स. फाईन. आता उलट घेतो इंटिग्रेशन. कशाचं याचं इंटिग्रेशन ऑफ कशाचं बेटा एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ ए ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ ए ऑफ एक्स. हा दोन डिवाइड इकडे आला होती का होऊन जाईल मल्टिप्लाय. म्हणजेच किती आलं 2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. किती आलं बेटा 2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल. अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल. अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर उत्तर किती येतं 2 रूट एफ ऑफ एक्स. किती येतं बेटा 2 रूट एफ ऑफ एक्स. जसं मी आत्ताच एक फॉर्म्युला बघितला इंटिग्रेशन ऑफ कशाचं एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. किती होतं बेटा लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आत्ता जस्ट फॉर्म्युला बघितला बेटा हा. त्याच स्टाईलमध्ये हा एक फॉर्म्युला आहे. त्याच स्टाईलमध्ये हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. पुन्हा फॉर्म्युला काय म्हणतो बेटा इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर किती येतं 2 रूट एफ ऑफ एक्स. जसं एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी पुन्हा तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ अंडर रूटच्या आतमध्ये 2 मिनिटं. ओके, dx अपॉन अंडर रूटच्या आतमध्ये सपोज मी तुम्हाला सांगितलं इथे एक्सचा क्यूब प्लस 5x स्क्वेअर आणि वरच्या साईडला घेतलं 3x स्क्वेअर प्लस 10x विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, अंडर रूट आलं. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे का 3x स्क्वेअर आणि 10x 5 टू 10x म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे तर याचं उत्तर किती येईल 2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची किंमत एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर. कळालं. याच्या इंटिग्रेशनचं उत्तर कसं येईल म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसला तर 2 रूट एफ ऑफ एक्स येतं म्हणजे 2 अंडर रूट ऑफ ही सगळीच्या सगळी किंमत. तसेच अजून एखादं गणित घेतो. इंटिग्रेशन ऑफ सपोज तुम्हाला मी दिलं इथे अंडर रूटच्या आतमध्ये 1 मायनस 5x स्क्वेअर. ठीक आहे, आणि वरच्या साईडला मायनस 10x दिलं. पा इथे 1चा डेरिव्हेटिव्ह 0 इथे किती बेटा मायनस तसंच आलं 5 टू 10x विथ रिस्पेक्ट टू dx. मग याचं पण उत्तर किती बेटा 2 अंडर रूट ऑफ किती बेटा 1 मायनस 5x स्क्वेअर. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसला तर उत्तर किती येतं 2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. हे का घेतोय तर आता तुम्हाला पुढचं गणित घेतलं की लक्षात येईल. सपोज तुला सांगितलं I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फक्त साइन इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. फक्त किती आलं बेटा साइन इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू काय आलं dx. फक्त किती आलं बेटा साइन इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. बरं, मग याला ना तू पुन्हा असं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू द 1 विथ रिस्पेक्ट टू dx.
काय लिहिता येईल बेटा, साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू द वन विथ रिस्पेक्ट टू डीएक्स लिहिता येईल बेटा. पुन्हा आता पहा, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक पहिले मग अल्जेब्रिक आहे, म्हणजे सिक्वेन्स बरोबर आहे. मग पुन्हा आता इथे काय होईल, साइन इनवर्स ऑफ एक्स जसंच्या तसंच, ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ कशाचं, वनचा विथ रिस्पेक्ट टू डीएक्स मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजेच काय, साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, इंटू द इंटिग्रेशन ऑफ सेकंड म्हणजे वनचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डीएक्स द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा, डीएक्स. त्याच्यानंतर साइन इनवर्स ऑफ एक्स जसंच्या तसंच, ठीक आहे, वनचं इंटिग्रेशन एक्स आला मायनस द होल इंटिग्रेशन साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. आठवतंय का बेटा, डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, ठीक आहे, इंटू द वनचं इंटिग्रेशन किती आलं, एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. पुन्हा इथे लिहिताना एक्स पहिले लिहितो, मग साइन इनवर्स ऑफ एक्स लिहितो मायनस द होल इंटिग्रेशन ऑफ किती लिहिते, एक्स अपॉन ला खाली अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. 1 मायनस एक्सचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता नीट लक्ष द्या, महत्वाचं. आता वनचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, मायनस म्हणजे इथे मायनस चिन्ह पाहिजे, राईट, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती बेटा, 2x आहे, म्हणजे ऍडजस्टमेंट कोणाची, -2x ची. एक्स आहे म्हणजे ऍडजस्टमेंट फक्त कोणाची बेटा, -2 ची. ऍडजस्टमेंट कोणाची, -2 ची. -2 का, हा वनचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, हा मायनस आहे ना, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह किती बेटा, 1 मायनस एक्स स्क्वेअरचा -2x येतो. एक्सचा आहे, काय कमी आहे, -2 ची कमी आहे. काय कमी आहे बेटा, -2 ची कमी आहे. मग ऍडजस्टमेंट कोणाची बेटा, -2 ची. मग एक्स इंटू द साइन इनवर्स ऑफ एक्स जसंच्या तसं मायनस 1 अपॉन -2 घेतो इंटू द इंटिग्रेशन ऑफ पुन्हा -2x अपॉन खाली अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. ही स्टेप कळाली काय, ऍडजस्टमेंट कोणाची केली, -2 ची. ऍडजस्टमेंट कोणाची केली, -2 ची. कशी, -2 ने मल्टिप्लाय पण केलं, -2 ने डिवाइड पण केलं, -2 ने मल्टिप्लाय पण केलं, -2 ने डिवाइड पण करून घेतलं, राईट. मग पुढे आता x इंटू द किती आला बेटा, इथे साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस मायनस प्लस 1 अपॉन 2 खालच्याचा एक डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय, तर उत्तर किती येतं, इंटू द 2 अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची किंमत 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, ठीक आहे. मग इथे 2 काय झाला, कॅन्सल. शिल्लक एक्स इंटू द साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आणि प्लस काय येईल बेटा, सी. प्लस काय येईल, सी. कळालं. चलो व्हिडिओ पॉज करा. सगळं गणित आणि बेसिक्स, सगळं गणित आणि बेसिक्स शांत चित्ताने मन लावून लिहून घ्या. सगळं गणित आणि बेसिक्स शांत चित्ताने मन लावून सगळंच्या सगळं लिहून घ्या. शांत चित्ताने मन लावून सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. हे जे सम चालू आहेत ना, याला आम्ही थर्ड टाईप मध्ये घेतो. थर्ड टाईप कुठलं बेटा, सिंगल वाले गणित, पण ज्याला आपल्याला इंटू 1 लावावं लागतं. जसं की आता टॅन इनवर्स ऑफ एक्स होतं, त्याला काय लावलं मी, इंटू द 1. साइन इनवर्स ऑफ एक्स झालं, इंटू द काय लावलं, पुन्हा 1. ठीक आहे, म्हणजे ह्या गणितांना मी थर्ड टाईप मध्ये घेतो. याला काय नाव देतो, सिंगल वाले गणित, सिंगल इंटिग्रेशन वाले गणित. ठीक आहे, आणि याच्यामध्ये इंटूला 1 असतो असं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये मल्टिप्लायला काय असतो बेटा, इंटूला 1 असतो. हा माझा थर्ड टाईप झाला. या टाईपचा अजून एक गणित बेटा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू काय बच्चा लोग, डीएक्स. लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू काय बेटा, डीएक्स. पुन्हा आता इथे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इथं किती येणार बेटा, लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 1 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. ओके, पुन्हा मग पहिलं तसंच, म्हणजे लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर जसंच्या तसं, इंटिग्रेशन कशाचं, 1चा विथ रिस्पेक्ट टू डीएक्स मायनस द होल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजेच डी बाय डीएक्स ऑफ कशाचा, लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, इथं पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, इंटिग्रेशन कशाचं, दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स
द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं dx. द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बच्चा लोक dx. पुन्हा मग इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये log x ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 चं इंटिग्रेशन किती आलं x मायनस द होल इंटिग्रेशन कुठला फॉर्म्युला बेटा f ऑफ x रेस टू n. f ऑफ x रेस टू n चं उत्तर किती येतं n म्हणजे 2 पुढे आला f ऑफ x रेस टू n मायनस 1 म्हणजेच log x त्याला रेस टू n मायनस 1 2 मायनस 1 म्हणजे 1 इंटू द f डॅश ऑफ x. f डॅश ऑफ x म्हणजे d बाय dx ऑफ log x. ही स्टेप कळाली. पुन्हा 5 स्टार स्टेप पुन्हा 5 स्टार स्टेप का बेटा का इथे f ऑफ x रेस टू n n इंटू द f ऑफ x रेस टू n मायनस 1 2 मायनस 1 म्हणजे 1 काही लिहायची गरज नाही इंटू द f डॅश ऑफ x. f डॅश ऑफ x म्हणजेच किती असतो log x. log x किती बेटा हा f ऑफ x झाला ना f ऑफ x रेस टू n f ऑफ x रेस टू n वाटलंच तर इथे लिहून घेतो इंटिग्रेशन ऑफ कुठला फॉर्म्युला बेटा f of x raised to n with respect to dx n into the f of x raised to n minus 1 into the f dash of x. f of x ची ह्या गणितासाठी किंमत काय बेटा आपली log x आहे आणि n ची किंमत किती आहे 2 आहे. n ची किंमत किती बेटा 2. आता पुढे इथे log x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द x मायनस होल इंटिग्रेशन ऑफ 2 तसाच log x पण तसंच ठीक आहे log x पण तसंच d बाय dx सॉरी पुढे बाकी राहिलं माझं हे सॉरी ही स्टेप अर्धवट बाकी राहिली बेटा n इंटू द f ऑफ x रेस टू n मायनस 1 इंटू f डॅश ऑफ x ठीक आहे. पुढे इथे इंटिग्रेशन ऑफ 1 चं उत्तर किती येतं बेटा x द होल विथ रिस्पेक्ट टू काय येईल बेटा dx. द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं dx. पुढे आता इथे पुन्हा मग हा log x ब्रॅकेटचा स्क्वेअर जसाच्या तसा इंटू द x मायनस द होल इंटिग्रेशन पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 तसंच इंटू द log x. log x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 अपॉन x इंटू द x द होल विथ रिस्पेक्ट टू dx. x पुन्हा काय झालं बेटा कॅन्सल राईट. मग इथे पुन्हा log x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द x मायनस 2 बाहेर काढून घेतला इंटिग्रेशन ऑफ कशाचं आलं बेटा log x इंटू द 1 द होल विथ रिस्पेक्ट टू dx. आता याचं इंटिग्रेशन तुम्हाला मी फॉर्म्युला वाईज पाठ करायला लावलं होतं आठवते याचं इंटिग्रेशन तुम्हाला फॉर्म्युला वाईज पाठ करायला लावलेलं आहे. पहा बरं थोड्याच वेळ आधी आपण गेलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ कशाचं log x विथ रिस्पेक्ट टू dx किती असतं x मग ब्रॅकेटच्या आतमध्ये log x मायनस 1 x कॉमन ब्रॅकेटच्या आतमध्ये log x मायनस 1 असंच इंटिग्रेशन असतं. किती बेटा x कॉमन ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं log x मायनस 1. आता हे पुन्हा u इंटू v काय सोडत बसत नाही डायरेक्ट हा फॉर्म्युला मला पाठ आहे म्हणून मी डायरेक्ट लिहून काढलेला का याचं गणित मी सोडवलेलं आहे. फक्त आपण एवढं गणित सोडवलंय बेटा इंटिग्रेशन ऑफ log x सोडवलंय की नाही सोडवलंय इंटिग्रेशन ऑफ log x सोडवलंय ना येस. सिंगल वाल्या गणितांमध्ये पहिलं गणित सिंगल वाल्या गणितांमध्ये हे पहिलं गणित होतं ठीक आहे. मग इथे पुन्हा log x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द x मायनस ठीक आहे log x चं इंटिग्रेशन किती आलं बेटा हा 2 तसाच ठीक आहे x इंटू द ब्रॅकेट log x मायनस 1 आणि शेवटी काय बेटा प्लस c. log x मायनस 1 आणि शेवटी किती आलं बेटा प्लस c विच विल बी योर फायनल आन्सर विच विल बी योर फायनल आन्सर. आज 3 टाइप्स कव्हर केले बेटा मोठं सेशन झालं आज खूप मोठं सेशन झालं बेटा 3 टाइप कव्हर केले सिंपल मग 2 वेळेस इंटिग्रेशन आणि सिंगल वाले गणित ठीक आहे. सिंपल गणित मग 2 वेळेस इंटिग्रेशन आणि मग सिंगल वाले गणित ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळं गणित शांततेत लिहून घ्यायचं आहे विथ बेसिक्स बच्चा लोग. ओके बच्चा लोग दॅट्स ऑल बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू गुड डे.